हॅलो मैत्रिणो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. झाला का तुमचा चहा नाश्ता? घरातले काम आवरून माझा सगळं झालेलं आहे. चहा नाश्ता झाला आहे, घरातले काम पण आवरून झालेलं आहे. आणि मी आज चाललेली आहे थोडी शॉपिंगला, कारण आता संक्रांत आलेली आहे जवळ. मी चालली आहे आज संक्रांतीची शॉपिंग करायला. मैत्रिणी, मी काय शॉपिंग करते ना, मी तुम्हाला आल्याच्या नंतर दाखवते. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. चला पहा मैत्रिणी, माझा आज बेबी ना घरी आहे, त्याला स्कूलला सुट्टी आहे आणि त्याचा ब्रो पण घरी आहे. मी त्याला ठेवून जाणार आहे घरातच. मी काही त्याला नेणार नाही कारण तो लागलेला आहे मागं. पण मी घेऊन जाणार नाही कारण दुकानाने आता खूप गर्दी आहे. मी त्याला विचारते खायला काय आणायचं. काय आण बाई तुला खायला? सांग बरं, पटकन सांगायचा. सगळे दुकानांना हा सांग, पटपट सांग काय आणायचं तर. कुरकुरे, ज्यूस, चॉकलेट, कॅडबरी. बघा त्यांची खाण्याची लिस्ट आहे. प्लेस्टी, मोठा केक, ते छोटे छोटे चॉकलेट विथ सांग. बस की एक महिन्यात सांगतो का आताच? चल जाऊ मी. चला मैत्रिणी, मी आता निघालेली आहे जाण्यासाठी. काय नाही, बरोबर राहा. आता रेडिओने करू नको, भूक लागली त्याला खायला. मागा मी लगेच येते लवकर. चला मैत्रिणी. मग नाही मैत्रिणी, मी ना कसं तरी छोट्याला नादी लावलेला आहे जाते जाते म्हणून, कारण तो मागं लागला होता येण्यासाठी. म्हणतो आई मला तो कधीच कुठे घेऊन जात नाही फिरायला. न्यायला काही नाही, पण गर्दी असते दुकानाने, मग मुलं बी बोर होतात नाही का, मग आपल्याला बी व्यवस्थित काही बघायला येत नाही. त्यामुळे मी त्याला घेऊन चाललेली नाही आहे. हे पहा, आता मी सगळं घरातलं काम आवरून चाललेली आहे कारण मला साडी आणायला जायचं म्हणून. मी पटकन आहे ना सकाळी आवरलं होतं पटपट काम, म्हटलं नाही का बराच वेळ बघायला भेटतं कारण मुलं बी घरी होते ना. कारण मुलाची शाळा असल्यावर जास्त वेळ असं बाहेर आलं ना, मग कसं काही शॉपिंग करायला आलं ना, मग काही बघायला भेटत नाही. म्हणून मी मुलं घरी आहेत म्हणून आज मुद्दामून सुट्टीच्या दिवशी आलेली आहे. मी 2-3 दुकानं फिरले, नंतर शेवटी ह्या दुकानात आले घरी जाता जाता वेळेस आहे ना. मग मला इथं जरा साड्या आवडल्या म्हणून मी इथं साड्या पाहायला लागले होते. आणि गर्दी बी दुकानांनी खूप झाली होती. मी साडी घेतली, काउंटरवरती आले, बिल केलं आणि तिथून घरी यायला निघत होते. पण काउंटरच्या शेजारीनं मला जरा ब्लॅक कलरच्या साड्या दिसल्या, त्या बघायला गेले. कारण पाहिजे तशी काय साडी मला त्यातली आवडली नाही. हे पहा, आता मी घरी जाण्यासाठी निघलेली आहे आणि मुलांची बी कॉल येत होते, आई अगं किती वेळ लागतोय तुला म्हणून. मग त्यांना मी येता वेळेस आहे ना जरा खायला घेतलं. तिथं खायला घेऊन आता मी घरी येण्यासाठी निघालेली आहे. मैत्रिणी, मी आता घरी आलेली आहे आणि मुलांना खायला दिलेलं आहे कारण मी बी थोडी जेवले. मला पण भूक लागली होती. मी काही सकाळी काही खाऊन नव्हते गेले आणि यायला पण मला खूप वेळ झाला होता. चला आता मी तुम्हाला ना साडी दाखवते कारण मला खूप दुकानं फिरल्या सर मला साडी पण छान भेटली. कारण मी निघले होते घरी यायला, पण नंतर म्हटलं चला आता जाता वेळेस आहे ना इथं मुलचंदमध्ये बघा म्हणून मी तिथंच गेले दुकानामध्ये. आणि मालकांना पण तिथे गेल्याच्या नंतर आहे ना मी सांगितलं मी व्हिडिओ कॉल करीन, नाही का तुम्हाला जी साडी आवडली ना ते तुम्ही सांगा. कारण काल 31 असल्यामुळं त्यांना काही दुकानात यायला टाईम भेटला नाही. हे पाहता ना साडीचा हा पदर आहे. तिथं बी मी उलगडून बघितली होती, पण आता मी तुम्हाला दाखवते कारण माझ्याकडे ना हा कलर नव्हता बी. मी फर्स्ट टाईम हा कलर घेतला आणि मालकाला व्हिडिओ कॉल करून दाखवला, त्यांना पण हाच कलर आवडला. आणि आता मी तुम्हाला तिचा ब्लाऊज पीस दाखवते. ब्लाऊज पीस प्लेनच आहे रनिंगमध्ये, तो काय म्हणजे जास्त असं आरीवर्कचा वगैरे नाही आहे. मीच घेतला नाही आरीवर्क. काय होतं नंतर आहे ना त्याचे मणी वगैरे स्टोन आहे ना काळे पडतात, त्यामुळे ना मी घेतला नाही, प्लेनच घेतलेली आहे. पहा खूप सुंदर दिसतो कलर हा. मी ना तिथं दुकानात पण वेअर करून पाहिली होती. हे पहा ना, आता अंगावर टाकून बघा कशी दिसती. मैत्रिणी, तुम्हाला ही साडी कशी वाटते ना मला कमेंटमध्ये सांगा आणि हिची प्राईस काय असेल ना ते पण सांगा मला. चला मग भेटू परत मैत्रिणी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू